नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण डायोड्समधील राहिलेला भाग बघणार आहोत. लास्ट लेक्चरला आपण सेमीकंडक्टर डायोड हा युनिट चालू केलेला आहे. त्यामध्ये आपण मटेरियलचे टाईप्स बघितले, सेमीकंडक्टर डायोड तयार कसा होतो ते बघितलं, सेमीकंडक्टर डायोडचं बायसिंग आपण सुरुवात केली आहे. त्यामध्ये आपण फॉरवर्ड बायसिंग ऑफ पी एन जंक्शन डायोड हा टॉपिक बघितला. पण आपण आजच्या लेक्चरमध्ये पी पी टीच्या माध्यमातून थोडासा झालेला पार्ट रिवाईज करणार आहोत. आता बघा, या पी पी टीमध्ये आपण काय काय बघणार आहोत. तर इंट्रेन्सिक आणि एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर्स म्हणजे काय, त्याचे टाईप्स, प्रिन्सिपल ऑफ ऑपरेशन ऑफ पी एन जंक्शन डायोड, व्ही आय कॅरेक्टरिस्टिक ऑफ पी एन जंक्शन डायोड आणि डायोडचे काही स्पेसिफिकेशन, वर्किंग प्रिन्सिपल ऑफ झिनर डायोड अँड एल ई डी, प्रिन्सिपल ऑफ वर्किंग ऑफ फोटो डायोड अँड सोलार सेल. इथपर्यंतचा टॉपिक आपण आजच्या या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता बघा, मटेरियल हॅविंग 3 टाइप्स. फर्स्ट वन कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर. आता बघा, याच्या बऱ्याचशा डेफिनेशन्स आहेत. कंडक्टर म्हणजे काय म्हणतो आपण, की ज्या मटेरियलमध्ये लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला आपण कंडक्टर असं म्हणतो. किंवा द मटेरियल विच अलोज इझी पॅसेज टू फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी कंडक्टर. म्हणजे ज्या मटेरियलमधून इलेक्ट्रिसिटी ही इझिली फ्लो होऊ शकते त्याला आपण कंडक्टर असं म्हणतो. म्हणजे कुठलाही ॲटम असेल तर त्याच्या आउटरमोस्ट सेल कंप्लीट होण्यासाठी 8 इलेक्ट्रॉन्स लागतात. तसंच जर समजा त्या मटेरियलमध्ये नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे 4पेक्षा कमी असतील तर त्याला आपण कंडक्टर असं म्हणतो. व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचा अर्थ काय होतो, त्या ॲटमच्या आउटरमोस्ट सेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स. म्हणजे कॉन्फिगरेशन झाल्यानंतर आउटरमोस्ट सेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन शिल्लक राहतील आपण त्याला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतो. आता मटेरियलचा दुसरा टाईप आहे इन्सुलेटर. ज्या मटेरियलमध्ये नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे 4पेक्षा जास्त आहेत, म्हणजे मोर दॅन 4 आहेत, त्याला आपण इन्सुलेटर असं म्हणतो. म्हणजेच काय, त्या मटेरियलमधून इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही त्याला आपण इन्सुलेटर असं म्हटलेलं आहे. द मटेरियल विच डू नॉट अलो इझी पॅसेज टू फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट इज कॉल्ड ॲज इन्सुलेटर. आणि मटेरियलचा थर्ड वन टाईप आहे सेमीकंडक्टर. ज्या मटेरियलमध्ये कंडक्टर आणि इन्सुलेटर ह्या दोघांचीही प्रॉपर्टी आहे त्याला आपण सेमीकंडक्टर असं म्हणतो. किंवा आपण दुसरी डेफिनेशन सांगू शकतो, द मटेरियल विच हॅविंग दी प्रॉपर्टीज ऑफ कंडक्टर अँड इन्सुलेटर इज कॉल्ड ॲज सेमीकंडक्टर. ज्या मटेरियलमध्ये कंडक्टर आणि इन्सुलेटर ह्या दोघांचीही प्रॉपर्टी आहे त्याला आपण सेमीकंडक्टर असं म्हणतो. किंवा इलेक्ट्रॉनच्या लँग्वेजमध्ये जर सांगायचं ठरलं, इफ द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 4. याचा अर्थ काय, ज्या मटेरियलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 4 होल्स आहेत, प्रोटॉन्स आहेत, त्याला आपण सेमीकंडक्टर असं म्हणतो. आता सेमीकंडक्टरचं एक्झाम्पल काय घेऊ शकतो आपण, तर ज्या ॲटमच्या आउटरमोस्ट सेलमध्ये किंवा ज्या इलेमेंटच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला आपण सेमीकंडक्टर असं म्हणू शकतो. म्हणजे सिलिकॉन आणि जर्मॅनियम हे सेमीकंडक्टरचे काही एक्झाम्पल्स आहेत. आता बघा, आपल्याला मटेरियल स्टडी करत असताना एनर्जी बँड थिअरीचा यूज करावा लागणार आहे. त्यासाठी आपल्याला एनर्जी बँड थिअरी स्टडी करावी लागणार आहे. तर 3 टाईपचे बँड्स आहेत. एक आहे व्हॅलन्स बँड, दुसरा आहे कंडक्शन बँड आणि त्या दोघांमध्ये जो गॅप असतो त्याला फोरबिडन एनर्जी गॅप असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. आता इथे तुम्हाला एक फिगर दिसत असेल,
ग्राफ दिसतोय, त्या ग्राफमध्ये काय आहे तर बॉटमची जी लाईन आहे त्यामध्ये व्हॅलन्स बँड दिलेला आहे आणि त्याच्यावरती हा कंडक्शन बँड दिलेला आहे आणि दोघांमध्ये बराचसा गॅप दिसतोय बघा, व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडमध्ये. तर हा जो गॅप आहे त्याला फोरबिडन एनर्जी गॅप असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, व्हॅलन्स बँडमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स हे कंडक्शन बँडमध्ये जायला पाहिजे. जेव्हा आपण त्या मटेरियलला एक्सटर्नल सोर्स ऑफ एनर्जी देतो, एक्सटर्नल पॉवर सप्लाय अप्लाय करतोय, त्यावेळेस त्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स हे व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये शिफ्ट व्हायला पाहिजे, बरोबर आहे. परंतु आता फर्स्ट वन दिसतं आहे इन्सुलेटर. या इन्सुलेटरमध्ये काय होतं की व्हॅलन्स बँडमध्ये असणारे इलेक्ट्रॉन जर कंडक्शन बँडमध्ये आपल्याला शिफ्ट करायचे असतील तर इट रिक्वायर्ड द व्हेरी लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी और लार्ज अमाऊंट ऑफ व्होल्टेज. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 15 इलेक्ट्रोव्होल्ट एवढं सप्लाय व्होल्टेज याला लागेल व्हॅलन्स बँडमधून कंडक्शन बँडमध्ये इलेक्ट्रॉन जाण्यासाठी, बरोबर आहे. म्हणून इन्सुलेटरमधून करंट फ्लो होत नाही. आता सेकंड वन जर बघितलं आपण तर कंडक्टरमध्ये व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड हे दोघंही ओव्हरलॅप झालेले आहेत. याचा अर्थ तुम्ही थोड्या प्रमाणात जरी सप्लाय अप्लाय केला तरी या दोघांमधला जो गॅप झिरो असल्या कारणाने इलेक्ट्रिसिटी इझिली फ्लो होणं चालू होतं, बरोबर आहे. इन द एनर्जी बँड डायग्राम देर इज नो फोरबिडन एनर्जी गॅप बिटवीन दी व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड. द टू बँड ॲक्च्युली ओव्हरलॅप विच इज शोन इन द फिगर. ओके. अँड थर्ड वन टाईप जो आहे मटेरियलचा त्याला म्हटलेलं आहे आपण सेमी कंडक्टर. आता सेमी कंडक्टरमध्ये बघा, इन्सुलेटरमध्ये जेवढा मोठा एनर्जी गॅप होता त्यापेक्षा कमी प्रमाणातला एनर्जी गॅप हा सेमी कंडक्टरमध्ये आहे. इन द केस ऑफ सेमी कंडक्टर द व्हॅलन्स बँड इज ऑलमोस्ट फिल्ड अँड कंडक्शन बँड इज एम्प्टी. But the forbidden energy gap is very small. Therefore, comparatively, a smaller electric field is required to lift the valence electron from valence band to the conduction band. Thus, the conductivity of semiconductor lies between a conductor and insulator. आता बघा, सेमीकंडक्टरचे दोन टाईप्स आहेत. एक आहे इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर आणि दुसरा आहे एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर. आपण एक्झाम्पल्स बघितले सेमीकंडक्टरचे, एक सिलिकॉन आणि दुसरा जर्मॅनियम. प्युअर फॉर्म सेमीकंडक्टरला आपण इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर असं म्हटलेलं आहे आणि इम्प्युअर फॉर्म सेमीकंडक्टरला आपण एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर असं म्हटलेलं आहे. आता प्युअर आणि इम्प्युअरचा अर्थ काय होतो? प्युअर सेमीकंडक्टर म्हणजे सिलिकॉन इलेमेंट ज्याच्यामध्ये कुठलाही एक्सटर्नल इलेमेंट आपण ॲड करत नाही. म्हणजे प्युअर सिलिकॉनमध्ये एक्सटर्नल इलेमेंट जर आपण ॲड केला तर तो इम्प्युअर होतो, बरोबर की नाही. त्याला आपण काय म्हणतो, जर एक्सटर्नल इम्प्युरिटी आपण ॲड केली तर त्या प्रोसेसला आपण डोपिंग असं म्हटलेलं आहे इलेक्ट्रॉनिक्समध्ये, डोपिंग, बरोबर आहे. आणि द डोप्ड सेमीकंडक्टर इज कॉल्ड ॲज द एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टर आणि प्युअर फॉर्म सेमीकंडक्टरला आपण इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर असं म्हणतो. आता एक्सट्रेन्सिक सेमीकंडक्टरचे दोन टाईप्स आहेत. एक आहे एन टाईप सेमीकंडक्टर आणि दुसरा आहे पी टाईप सेमीकंडक्टर. आता एन टाईप सेमीकंडक्टर म्हणजे निगेटिव्ह टाईप सेमीकंडक्टर कन्सिडर करू शकतो आपण आणि पी टाईप सेमीकंडक्टर म्हणजे पॉझिटिव्ह टाईप सेमीकंडक्टर आपण म्हणू शकतो. आता एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये कोणत्या ॲटम आपण ॲड करतो किंवा कोणती इम्प्युरिटी आपण ॲड करतो तर पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी आपण त्यामध्ये ॲड करतो. पेंटाव्हॅलंटचा अर्थ काय होतोय, ज्या इलेमेंटच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला आपण पेंटाव्हॅलंट असं म्हणतो. तर एक्झाम्पल कोणते आहेत तर अँटीमनी आहे, फॉस्फरस आहे आणि आर्सेनिक आहे. आता खाली एक डायग्राम दिसते बघा. आता कोव्हॅलंट बॉन्ड कसा तयार होतो तर 2-2 इलेक्ट्रॉन्स एकत्र येऊन
कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतोय. इथे तुम्हाला सिलिकॉनचं स्ट्रक्चर दिसतंय. सिलिकॉनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, तर 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता इथे सिलिकॉनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आपल्याला दिसत आहेत. पण फॉस्फरसच्या आउटरमोस्ट सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, तर 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. फॉस्फरसचे 4 इलेक्ट्रॉन आणि सिलिकॉनचे 4 इलेक्ट्रॉन्स असे कोव्हॅलंट बॉन्ड तयार होत आहेत ते एकत्र येऊन. राहिला फॉस्फरसचा 1 इलेक्ट्रॉन, तो फ्री इलेक्ट्रॉन म्हणून राहतोय. तर आपण काय करणार, फ्री इलेक्ट्रॉन जर असेल तर ज्या इलेमेंटला इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे त्या इलेक्ट्रॉनला तो डोनेट केल्या जाणार. म्हणून एन टाईप सेमीकंडक्टरच्या इम्प्युरिटीला डोनर इम्प्युरिटी असंही म्हटलेलं आहे. तसंच त्याच्या ऑपोजिट पी टाईप सेमीकंडक्टर आहे. पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी आपण ॲड करतो. आता ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी म्हणजेच काय, ज्या इलेमेंटच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला आपण ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी म्हटलेलं आहे. एक्झाम्पल आहेत त्याचे गॅलियम, इंडियम आणि बोरॉन. सेम स्ट्रक्चर आपण इथे बघतोय. सिलिकॉनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. गॅलियमच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. किंवा बोरॉनचं एक्झाम्पल घ्या, इथे बोरॉन घेतलेलं आहे. बोरॉनच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. बोरॉनचे 3 आणि सिलिकॉनचे 3 इलेक्ट्रॉन्स हे असे कोव्हॅलंट बॉन्ड तयार होत आहेत. पण सेंटरला जर बघितलं आपण तर सिलिकॉनचा 1 इलेक्ट्रॉन, त्याला पेअरिंगसाठी बोरॉनकडे इलेक्ट्रॉन शिल्लक नाही आहे. याचा अर्थ तिथे व्हॅकन्सी क्रिएट झालेली आहे. तर ती व्हॅकन्सी फुलफिल करण्यासाठी हा काय करल, दुसऱ्याकडून 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करल, तेव्हा ते 4 कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतील. म्हणून पी टाईप सेमीकंडक्टरच्या इम्प्युरिटीला आपण ॲक्सेप्टर इम्प्युरिटी असं म्हटलेलं आहे. ओके. आता बघा, सेमीकंडक्टर 2 टाईपचे आहेत. एक आहे इंट्रेन्सिक आणि दुसरा आहे एक्स्ट्रेन्सिक. इंट्रेन्सिकमध्ये टाईप्स नाही आहेत कारण की तो प्युअर फॉर्म सेमीकंडक्टर आहे, त्याचा आपण कुठेही यूज करत नाही आहे. पण एक्स्ट्रेन्सिक सेमीकंडक्टरमध्ये पुन्हा 2 टाईप्स आहेत, एक पी टाईप आणि दुसरा एन टाईप. आता आपल्याला समजण्यासाठी आपण काय म्हणू शकतो, पी टाईप म्हणजे पॉझिटिव्ह आणि एन टाईप म्हणजे निगेटिव्ह. आता इथे एक डायग्राम दिसतंय बघा. पी टाईप आणि एन टाईप हे एकमेकाला अटॅच केलेले आहेत आणि ज्या पॉईंटला ते दोघं अटॅच होतात त्या पॉईंटला आपण जंक्शन असं म्हटलेलं आहे. परंतु काय होतं, एन टाईपमधले काही इलेक्ट्रॉन्स हे पी टाईपमध्ये जातात आणि पी टाईपमधले काही होल्स हे एन टाईपमध्ये येतात. आणि जी ऑपोजिट चार्ज कॅरियरची जी लेअर तयार होते नियर दी जंक्शन इज कॉल्ड ॲज दी डिप्लिशन लेअर. एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जातो, डिफाईन डिप्लिशन लेअर. द ऑपोजिट चार्ज कॅरियर लेअर इज फॉर्म नियर दी जंक्शन इज कॉल्ड ॲज द डिप्लिशन लेअर. आता आपल्याला काय करायचं आहे, ही डिप्लिशन लेअर कॅन्सल करायची आहे, मिनिमाइज करायची आहे, रिड्यूस करायची आहे. ज्या वेळेस हे दोनही पी आणि एन टाईप सेमीकंडक्टर कंबाईन होतील, त्यामधले चार्जेस कंबाईन होतील, तेव्हा त्या एलिमेंटमधून किंवा त्या मटेरियलमधून करंट फ्लो होणं सुरू होईल. इथे फिगरमध्ये दिसतंय बघा. When external voltage is applied to PN junction in a such a way that positive terminal of battery is connected to the P type आणि negative terminal of battery is connected to the N type, and this arrangement is called as the forward biasing of a PN junction diode. म्हणजे P टाईपचा सेमीकंडक्टर एक्सटर्नल सोर्स ऑफ एनर्जी म्हणजे बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करायचा आणि एन टाईप सेमीकंडक्टर बॅटरीच्या निगेटिव्हला कनेक्ट करायचा. आता बघा, जंक्शनच्या ठिकाणी जी लेअर तयार होते त्याला आपण डिप्लिशन रिजन असं म्हटलेलं आहे. बरोबर आहे. आता आपण जसजसा सप्लाय अप्लाय करत जाऊ तसं डिप्लिशन रिजन काय होत चालते, लेअर कमी कमी होत चालते. वेन एक्सटर्नल व्होल्टेज इज, आता याच्या अपोजिट, फॉरवर्ड बायसच्या अपोजिट काय आहे, रिव्हर्स बायस. जेव्हा पी टाईप सेमीकंडक्टर बॅटरीच्या निगेटिव्हला अप्लाय केला जातो आणि एन टाईप सेमीकंडक्टर बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला अप्लाय केला जातो, त्यावेळेस जे सर्किट तयार होतं त्याला आपण काय म्हटलेलं आहे, रिव्हर्स बायसिंग ऑफ पी एन जंक्शन डायोड.
आता सर्किटमध्ये दिसत असल्याप्रमाणे एक डिप्लिशन रिजन तयार झालेली आहे. ती डिप्लिशन रिजन रिव्हर्स बायसमध्ये वाढत वाढत जाते, कारण की आपल्याला साइन कन्व्हेन्शन माहिती आहेत. जर पॉझिटिव्ह चार्ज जवळ आलेत तर त्यामध्ये रिपल्शन होतं, निगेटिव्ह चार्ज जवळ आले तर त्यामध्ये रिपल्शन होतं, परंतु निगेटिव्ह चार्जेस जर जवळ आले तर त्यामध्ये अट्रॅक्शन होतं, आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह जरी जवळ आले तरी चार्जेसमध्ये अट्रॅक्शन होतं. तसंच या ठिकाणी काय दिसतं, एन टाईप सेमीकंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन्स आहे, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि एन टाईप बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला अप्लाय केलेला आहे. एन टाईप बॅटरीच्या पॉझिटिव्हला अप्लाय केलेला आहे, म्हणजे एन रिजनमधले असणारे इलेक्ट्रॉन्स हे बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होतात. सिमिलरली पी टाईप सेमीकंडक्टरमध्ये होल्स आहेत. आता पी टाईप सेमीकंडक्टर हा बॅटरीच्या निगेटिव्हला अप्लाय झालेला आहे, म्हणजे पी टाईपमध्ये असणारे पॉझिटिव्ह होल्स आणि बॅटरीचा निगेटिव्ह हे एकमेकाकडे अट्रॅक्ट होतील. म्हणजे जंक्शनला क्रॉस करायला पाहिजे चार्जेसनी, तर ते अवे फ्रॉम दी जंक्शन होत आहे, म्हणजे त्यामध्ये जंक्शनच्या जवळ असणारी लेयर वाढत वाढत जाते, म्हणजे डिप्लिशन रिजन इन रिव्हर्स बायस गेट इन्क्रीज्ड. ओके, आणि त्यामधून करंट फ्लो होत नाही. इफ द रिव्हर्स बायस व्होल्टेज इज इन्क्रीज बियॉन्ड अ सर्टन लिमिट, न्यू फिनोमिना इज कॉल्ड ब्रेकडाऊन ऑकर्स. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे, जर रिव्हर्स बायसमध्ये खूप करंट सप्लाय जर आपण अप्लाय केला, रिव्हर्स सप्लाय, तर काय होतं, डायोड ब्रेक होतो, त्याला आपण ब्रेकडाऊन म्हटलेलं आहे. इन दिस रिजन हाय करंट मे पास थ्रू द जंक्शन. This high current may generate large amount of heat to destroy the junction. The two processes are responsible for junction breakdown in reverse bias condition. त्याला म्हटलेलं आहे ॲव्हलांच ब्रेकडाऊन आणि जिनर ब्रेकडाऊन. म्हणजे काय होतं, रिव्हर्स बायसिंगमध्ये आपण जेव्हा सप्लाय अप्लाय करतो त्यावेळेस जंक्शन जवळ असणारे जे टर्मिनल्स आहेत ते तुमचे हीट होतात आणि ते ब्रेकडाऊन होतात, बर्न होतात. आता हा आहे सेमीकंडक्टर डायोड. दिस इज द सिम्बॉल ऑफ अ सेमीकंडक्टर डायोड. डायोड इज अ टू टर्मिनल डिवाइस consisting of PN junction formed either in germanium or silicon. Here the terminal on the P side is called as the anode. लेफ्ट साईडला जो दिसतोय त्याला आपण ॲनोड म्हटलेला आहे, आणि राईट साईडला जो दिसतोय त्याला आपण कॅथोड असं म्हटलेलं आहे. द पी एन जंक्शन कंडक्ट द करंट ओनली व्हेन इट्स फॉरवर्ड बायस. बरोबर आहे. डायोड केव्हा ऑन होतो, जेव्हा त्याला आपण फॉरवर्ड बायस सप्लाय अप्लाय करतो तेव्हाच तो डायोड ऑन होतो. रिव्हर्स बायसिंगमध्ये डायोड ऑन होत नाही, आणि करंट फ्लोज इन ओनली वन डायरेक्शन. दस द डायोड इज कॉल्ड ॲज द युनिडायरेक्शनल डिव्हाइस. म्हणून डायोडमध्ये करंट एकाच डायरेक्शननी फ्लो होतो, म्हणून त्याला आपण युनिडायरेक्शनल डिव्हाइस असे म्हटलेले आहे. आता इथं डायग्राममध्ये दिसतंय बघा, दिस इज द व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ पी एन जंक्शन डायोड. व्हॉट डू यू मीन बाय व्ही आय कॅरेक्टरिस्टिक? द ग्राफ ऑफ व्होल्टेज against current is plotted is called as the VI characteristic. आपण आता दोन बायसिंग बघितल्यात, एक फॉरवर्ड बायसिंग आणि दुसरी रिव्हर्स बायसिंग. फॉरवर्ड बायसिंगमध्ये अप्लाइड व्होल्टेज हे पॉझिटिव्ह आहे आणि मिळालेला करंट हाही पॉझिटिव्ह आहे, म्हणून कॅरेक्टरिस्टिक ही फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ड्रॉ केल्या जाते. परंतु रिव्हर्स बायसिंगमध्ये त्याच्या ऑपोजिट आहे. अप्लाय केलेलं व्होल्टेज हे निगेटिव्ह आहे आणि मिळालेला करंट हाही निगेटिव्ह आहे, म्हणून थर्ड क्वाड्रंट जो आहे तो निगेटिव्ह क्वाड्रंट आहे, एक्स आणि वाय ॲक्सिस. म्हणून रिव्हर्स बायसिंगची जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती आपण थर्ड क्वाड्रंटमध्ये ड्रॉ केलेली आहे. आता आपल्याला माहिती आहे सेमीकंडक्टर डायोड हे दोन टाईपचे आहेत, दोन मटेरियलचे बनलेले आहेत, एक तर सिलिकॉनचा असेल किंवा जर्मॅनियमचा असेल. लक्षात ठेवायचं आहे, जर सिलिकॉन डायोड असेल तर त्याला ऑन होण्यासाठी
मिनिमम सप्लाय व्होल्टेज लागतं 0.7 व्होल्ट. आणि जर जर्मॅनियम डायोड असेल तर त्याला ऑन होण्यासाठी मिनिमम सप्लाय व्होल्टेज लागतं 0.3 व्होल्ट. आता फॉरवर्ड बायसिंगमध्ये बघा, आपण सुरुवातीला थोडा सप्लाय अप्लाय करत चाललेलो आहोत. डायोड ऑन होत नाही, पण 0.7 व्होल्टेज जर सप्लाय आलं त्यानंतर डायोड ऑन होतो आणि करंट सडन इन्क्रीज होतो. आणि जो करंट इन्क्रीज होतो त्याला फॉरवर्ड करंट असं म्हटलेलं आहे. आणि करंट इन द रेंज ऑफ मिली ॲम्पियर. ओके. त्याच्या ऑपोजिटमध्ये रिव्हर्स बायसमध्ये काय होतं, सुरुवातीला आपण सप्लाय व्होल्टेज अप्लाय करतो, व्होल्टेज वाढत नाही, सप्लाय व्होल्टेज वाढत जातो. आपण एक कंडिशन अशी येते की त्यामध्ये करंट सडन इन्क्रीज होतो आणि ज्या पॉईंटला व्होल्टेज ड्रॉप होतं, डायोड तुमचा बर्न होतो, त्या पॉईंटला ब्रेकडाऊन व्होल्टेज असं म्हटलेलं आहे. रिव्हर्स बायसिंगमध्ये करंट फ्लोज इन द रेंज ऑफ मायक्रो ॲम्पियर. प्रॅक्टिकली डायोड इज ऑपरेटेड ओनली इन अ फॉरवर्ड बायस कंडिशन. त्याला रिव्हर्स बायसिंगमध्ये आपण ऑपरेट करत नाही. व्हॉट इज द ड्रॉबॅक ऑफ पी एन जंक्शन डायोड? पी एन जंक्शन डायोड ऑपरेट ओनली इन forward bias condition. We cannot operate it in reverse bias condition, because in reverse bias condition when we increase the reverse supply voltage, diode will burn. To overcome this drawback, the next one diode we have to study is Zener diode. आता पी एन जंक्शन डायोडमध्ये जो ड्रॉबॅक आहे की रिव्हर्स बायसिंगमध्ये तो बर्न होतो किंवा ब्रेकडाऊन होतो, ब्रेक होतो. तर ही ड्रॉबॅक झिनर नावाच्या सायंटिस्टने ओव्हरकम केलेला आहे की त्याने रिव्हर्स बायसिंगमध्ये डायोड कसा ऑपरेट होतो ते आपल्याला दाखवलेलं आहे. ओके. आता आपण उद्याच्या लेक्चरमध्ये झिनर डायोड स्टडी करूया. ओके. थँक्यू टू ऑल ऑफ यू.